नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये बेडरूममध्ये आता सारंग आणि सावली झोपलेले असतात, पण दोघांनाही झोप येत नसते. आणि ते आता दोघेही विचार करत असताना सावली आता सारंगकडे बघते आणि म्हणते की अहो, तुम्हाला झोप नाही येत का? सारंग म्हणतो नाही. तेव्हा आता सावली म्हणते की हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका, मी जे तुम्हाला सांगितलं आहे ना ते नाही होणार. सारंग विचार करत म्हणतो की घरचे काही मानायला तयारच नाही आहे आणि घरचे ऐकायला तयार नाही, पण त्यांचीसुद्धा यामध्ये काही चूक नाही आहे. सत्य स्वीकारायला त्यांनासुद्धा वेळ लागणारच, असे आता सारंग बोलतो. सारंग म्हणतो संघर्ष अटळ आहे, तर सावली म्हणते बरोबर आहे. तुकाराम महाराजांनासुद्धा संघर्ष करायला घरापासूनच भांडावं लागलं. सावली म्हणते बरोबर आहे. म्हणून वर्षानुवर्ष चाललेल्या विचारांना विरोध करून थोडासा दुसरा विचार स्वीकारणं जरा अवघडच असतं. पटकन आता सारंगला आयडिया सुचते आणि सारंग सावलीला आपल्या शेजारी बसवतो. सावलीकडे बघत सारंग म्हणतो की किती छान बोलतेस ग सावली तू. आणि पटकन सारंगला एक कन्सेप्ट सुचतो. सारंग म्हणतो हे बघ सावली, मला एक कन्सेप्ट सुचला आहे. आणि सारंग म्हणतो की आपला कॅम्पेनचा उद्देश माणसाच्या आतील आंतरिक सौंदर्य खुलवणं हाच उद्देश असेल, बरोबर ना? इकडे आता एका ठिकाणी एकनाथराव आणि कान्हू आषाढी एकादशीला जात असताना थांबतात आणि आता आरामासाठी थांबतात. इकडे आता कान्हू म्हणते की इतके वर्ष झाली, ऊन वारा सगळं काही असताना देखील आपण आपली वारी कधी चुकू दिली नाही. आणि आषाढी एकादशीला पावलं आपोआप विठ्ठलाकडे वळतात. आपण पैशाने नाही श्रीमंत होऊ शकलो, पण आपण भक्तीने मात्र श्रीमंत झालोय. आणि लगेच आता एकनाथराव म्हणतात की पण विठ्ठलाच्या कृपेने आपल्या साऊ बाळाचं देखील खूप चांगलं झालं. इकडे आता सावली ही किचनमध्ये येऊन विठ्ठलाच्या पाया पडते आणि तेवढ्यात पाठीमागून तारा तिथे येते. सावलीकडे बघत तारा म्हणते की आज मॉमचं आणि तुझं काही बोलणं झालं का? सावली म्हणते नाही ग. तेवढ्यात तारा म्हणते की आज ना गाण्याचा प्रोग्राम आहे संध्याकाळी. तेव्हा सावली म्हणते की मला तर भैरवीजीने काहीच नाही सांगितलं. तारा म्हणते की सांगणारी तू कोण आहेस आणि सांगायला तू लागते तरी कोण? तुला कशाला सांगेल मॉम? तारा म्हणते गाण्याचा प्रोग्राम माझ्या नावाने होतो, तेव्हा मी जे सांगेल ना तेवढंच करायचंस तू, कळलं का तुला सावली? सावली म्हणते तुमचा गाण्याचा प्रोग्राम माझ्याशिवाय अपूर्ण असतो हे माहिती आहे ना तुम्हाला? तारा म्हणते चांगलंच माहिती आहे आणि मला तेच नको आहे. तारा म्हणते की कायम मला तुझ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि मला प्रश्न पडतो मी तुझी नोकर आहे की तू माझी नोकर? तारा म्हणते की मी ना तो प्रोग्राम कॅन्सल केला आहे. आयुष्यभर मी मॉमचं लेक्चर ऐकत आले आणि आता तुझं लेक्चर मला ऐकायचं नाही आहे सावली, तेव्हा तू काहीच बोलू नकोस. आणि इकडे आता तिलोत्तमा ही सारंगला म्हणते की हे बघ सारंग, तुला काय वाटतं? डोळे झाकून तू काहीही निर्णय घेशील आणि आम्ही तुझा निर्णय फॉलो करू असं तुला वाटतंय का? जर तुला तसं वाटत असेल ना तर तसं अजिबात नाही होणार. तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, प्रत्येक बिझनेसचं एक मॉड्यूल असतं. काही बिझनेस फिक्स असतात, काही हे फिरणारे मॉड्यूल्स असतात. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात अगं तिलोत्तमा, मला ना सारंगची आयडिया एकदम व्यवस्थित वाटते. म्हणजे एकाच कॅम्पेनमध्ये तो फॅशन शो देखील आणि ब्युटी कॅम्पेन देखील आणि ब्युटी कॅम्पेनचं एक्झिबिशन हे सगळं एकत्र सारंगने बरोबर ठेवलंय. आणि याच्या अगोदर असा ट्राय कोणीच केला नाही आहे तिलोत्तमा, आणि ही खरंच इंटरेस्टिंग गोष्ट आहे असे चंद्रकांतराव तिलोत्तमाला सांगतात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की हे बघा, इतकी वर्ष रूपम कॉस्मेटिकमधून आपण सौंदर्याचा बिझनेस करतोय. आपण ना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये आहोत, आपण मार्केटमध्ये सौंदर्य विकतोय आणि ज्या सौंदर्याला काहीच अर्थ नाही अशा प्रकारचं आपण जर सौंदर्य विकलं तर आपलं काय होईल याची तुम्हाला काय जाणीव आहे का? असे तिलोत्तमा बोलते. आणि त्यामुळे इतर प्रॉडक्ट्सवर सुद्धा त्याचा परिणाम होईल असे तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, तुझी ही जी कल्पना आहे ना त्याला मी अजिबात नाही सपोर्ट करणार. सारंग म्हणतो असं काय करतेस आई? सपोर्ट तर तुला करावाच लागेल. जरी मी निर्णय घेतला असेल तरी काम कंपनीचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सपोर्ट करावाच लागेल असे सारंग तिलोत्तमाला बोलतो. तिलोत्तमा म्हणते की हे बघ, तुझ्या निर्णयामध्ये मला ना कंपनीचं फक्त नुकसानच दिसतंय. त्यानंतर आता तिलोत्तमा सॉरी म्हणते की मी तुला सपोर्ट नाही करू शकत. इकडे आता सारंग हा सोहम आणि बबलूसोबत कंपनीत येतो. बबलू म्हणतो की सारंग दादा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही आता तयारी झाली आहे बरं का? आता सोहम म्हणतो की सारंग दादा, तुझ्या प्लॅनप्रमाणे नक्कीच काहीतरी वेगळं घडतं हे फिक्स आहे बरं का? पटकन आता सारंग बबलूला म्हणतो की अगोदर मीटिंगची वेळ फिक्स कर, सगळं एकाच वेळेस यायला नको. आणि तेवढ्यात सारंगला सावलीचा फोन येतो आणि सावली म्हणते सारंग सर, तुम्ही काय करणार आहात? सारंग म्हणतो की आता फायनान्सर येणार आहेत, त्यामुळे प्रेझेंटेशनची तयारी करतोय.
तेव्हा आता सावली म्हणते की पण तिलोत्तमा मॅडमचं काय? तेव्हा आता सारंग म्हणतो त्याची तू काळजी करू नकोस, आईने जरी मला नकार दिला ना तरीसुद्धा ती नक्कीच तयार होईल. तेव्हा आता सारंग म्हणतो की जे फायनान्सर येणार ना त्या फायनान्सरना आपल्या प्रॉडक्ट्समध्ये किती प्रॉफिट होईल ना याची सगळी माहिती असते. सारंग म्हणतो की मुळात फक्त आपल्याला फायनान्सरचा विश्वास जिंकायचा असतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला स्ट्रॉंगली असं वाटतंय सावली तुझ्या या आयडियामुळे मला बिझनेसमध्ये 100% फायदा होणार आहे. आणि लगेच आता फायनान्सर आलेले असतात. सारंग आता फायनान्ससमोर येतो आणि फायनान्सवाले आता सारंगचं बोलणं ऐकू लागतात. आणि सारंग आता पुन्हा त्यांना सौंदर्याची व्याख्या समजावून सांगतो. सारंग म्हणतो की आपण सगळेजण रंग आणि रूपावरून सौंदर्याची व्याख्या करतो आणि खरं तर आपल्या समाजात हा चुकीचा समज आहे, म्हणून तर याला मला चॅलेंज करायचं आहे असे सारंग फायनान्सरला बोलतो. आणि सारंग म्हणतो की आपल्याला यांच्या स्ट्रॉंगली विरोधात उभं राहायचं आहे. सारंग म्हणतो की ज्यांना आपल्या रंगावरून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो किंवा यांना स्वतःच्या रंगावरूनच कॉम्प्लेक्स असतं त्या लोकांना मला हा आत्मविश्वास मिळवून द्यायचा आहे. आणि त्यांना मला असा विश्वास मिळवून द्यायचा आहे की आपली ही जी कंपनी आहे ती बाहेरच्या सौंदर्यावरून नाही तर आंतरिक मनाच्या सौंदर्याची सुद्धा दखल घेते आणि आंतरिक मनाचे सौंदर्य देखील आपली कंपनी मिळवून देते. सारंग म्हणतो की मला वाटतं आपण हे जर प्रॉडक्ट लॉन्च केलं तर प्रत्येक मुलीच्या मनावरती आपण राज्य करू. आणि लगेच आता ते सगळं ऐकून फायनान्सर म्हणतात की हे बघा सारंग सर, इतकी वर्षे आम्ही तुमच्या कंपनीसोबत फायनान्स करत आलो तेव्हा आम्ही तुम्हाला नकार नाही देऊ शकत, पण मला एक सांगा, इतकी वर्षे आपल्या समाजात त्या हे सौंदर्याच्या संकल्पनेच्या ज्या रूढी परंपरा ह्या ज्या मनातमध्ये रुजलेल्या आहेत त्या एवढ्या एका झटक्यात कसं आपण बाजूला काढू शकतो? आणि त्यामुळे ते लगेच स्वारी मागत आम्ही हा फायनान्स नाही करू शकत असे म्हणत ते फायनान्सर तेथून निघून जातात. आणि आता दुसरेसुद्धा फायनान्सर आलेले असतात. सारंग त्यांनासुद्धा सांगतो पण ते सुद्धा त्यांना हे पटलेलं नसतं आणि तेही निघून जातात. आणि ताबडतोब आता बबलू, सोहम आणि सारंग तिघेही आता गाडीमध्ये जाऊ लागतात. आता कारमध्ये सोहम सारंगला म्हणतो की मला नाही वाटत दादा तुझा कन्सेप्ट ऐकून कोणताही फायनान्सर तयार होईल म्हणून. सोहम म्हणतो की आजपर्यंत कोणत्याही फायनान्सरने तुझं बोलणं रिजेक्ट केलं नव्हतं, पण आज सकाळपासून 20 फायनान्सरने एकानेही परवानगी दिली नाही किंवा ते तयार नाही झाले. सारंग म्हणतो बरोबर आहे, कारण आता माझ्या पाठीमागे तिलोत्तमा मेंदळ्यांचा पाठिंबा नाही आहे हे बऱ्याच जणांना कळालं आहे. आणि सौंदर्याच्या बाबतीत जेवढा आईवर विश्वास आहे ना तेवढा विश्वास कुणावरच नाही, माझ्यावर सुद्धा नाही. आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की मला वाटतंय की हा आहे आपला उपाय असे म्हणत सोहम त्याच्या मोबाईलमधून सावलीचा फोटो आता जात असणाऱ्या कारच्या समोर ठेवतो आणि म्हणतो की मला वाटतं ना सावली वहिनी पाठीमागे काहीतरी पावर आहे आणि नक्कीच आपल्याला सावली वहिनी खूप लकी आहे. सोहम म्हणतो की सावली वहिनीच्या पाठीमागे काही अदृश्य शक्ती आहे असं मला वाटतं आणि जर आपल्याला प्रयत्नांना यश आलं नाही तरी सावलीच्या तिच्या विठ्ठलाकडे नक्कीच काहीतरी उपाय असेल. इकडे आता सोहम आणि बबलू हे घरी येतात, सावलीकडे येतात. सावली म्हणते सारंग सर कुठे? बबलू म्हणतो त्याला यायला अजून वेळ आहे. झालं का काम असे सावली बोलताच आता सोहम म्हणतो की सकाळपासून आम्ही एवढ्या फायनान्सरसोबत मीटिंग केल्या पण एकही फायनान्सर तयार होत नाही आहे. सावली आता निराश होते. सोहम म्हणतो की काही हरकत नाही, यातून काही ना काही नक्कीच मार्ग निघेल. सावली आता विठ्ठलाला हात जोडते आणि म्हणते विठ्ठला आता तूच यामध्ये काहीतरी मार्ग दाखव. आणि इकडे आता रस्त्याने सारंग येत असताना समोर आता रस्त्यावर जगन्नाथ उभा असतो. सारंग त्याची गाडी थांबून आता जगन्नाथ समोर येऊन जगन्नाथला हात जोडतो. जगन्नाथ म्हणतो की तुझ्या कॅम्पेनबद्दल मला कळलं. जगन्नाथ म्हणतो त्या गिरीश बापटला तू काहीतरी प्रेझेंटेशन दिलं ना? तर सारंग म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंग, तुझी कल्पना एकदम उत्तम आहे आणि मलाही ती आवडली, पण आज काय आहे ना परिस्थिती, तुझ्या आईच्या विरोधात जाण्याची कुणाचीही हिंमत नाही आहे. कारण इतक्या मोठ्या बाईने सौंदर्याचा हा ब्रँड बनवला आहे ना, त्या बाईच्या विरोधात जाणं म्हणजे त्या बाईलासुद्धा ही सौंदर्याची तुझी कल्पना आवडलेली नाही आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे? जगन्नाथ म्हणतो की तेच मी सांगायला आलो आहे. काही बिझनेसमन सोबत माझं बोलणं झालं आहे आणि त्यांना तुझी कल्पना ही आवडली, फक्त आता तू त्यांच्याशी बोलून घे आणि म्हणजे आपलं काम मार्गी लागेल असे जगन्नाथ बोलतो. आणि पटकन जगन्नाथ आता फोन लावतो आणि म्हणतो की सर सारंग मेंदळेंकडे देतोय, प्लीज त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. जगन्नाथ आता तो फोन सारंगकडे देतो. आता तो लगेच आता फायनान्सर म्हणतो की तुम्ही फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला फायनान्सर शोधत आहोत बरोबर,
तर आम्ही तुमच्यासोबत फायनान्स करायला तयार आहोत. ते ऐकताच आता सारंग खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे. आणि पटकन सारंग जगन्नाथचे आभार मानतो. तेव्हा आता असं तर जगन्नाथ म्हणतो थँक्यू कशाला, माझ्या लेकीची कल्पना आहे, मला ना आवडणारच ना. आता सारंग म्हणतो की तुम्ही लेकीची मदत करता हे ठीक आहे, पण नेहमीसारखी काही गडबड करू नका म्हणजे झालं. हसत जगन्नाथ म्हणतो की नाही करणार, तुला तर इन्व्हेस्टर मी दिलाय ना, मी कशी गडबड करेल रे सारंग. आणि जगन्नाथ सारंगकडे बघत म्हणतो की माझा विश्वास तर तुझ्यावर अगोदरपासून आहे. आणि लगेच जावई बापू प्लीज डू इट अँड कम ऑन असे म्हणत आता जगन्नाथने सुद्धा सारंगला आधार आणि प्रोत्साहन दिलेलं असतं. आणि तेवढ्यात सारंग घरी येतो, मान खाली घालून सावली समोर येताच आता सावली म्हणते काय झालं सारंग सर, काम नाही झालं का. पाठीमागे सोहम बबलू ही तिथे आलेले असतात. आणि लगेच आता सगळेजण हसतच सावलीला म्हणतात की सावली आपल्याला स्पॉन्सर मिळाला आणि आपलं काम झालंय. पटकन सावली ही खुश होते आणि सारंग सावलीला मिठी मारतो. आणि तेवढ्यात आता बबलू सारंगकडे बघत म्हणतो की आता कंपनीची CEO बिझी आहेत, सगळं काम आपल्यालाच बघावं लागेल. आणि पटकन आता सोहम म्हणतो की आता आपल्याला फायनान्सर मिळाला, पुढचं प्लॅनिंग काय करायचं दादा. आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघा मागच्या वेळेस आपण ब्युटी पेगंट ठेवलं होतं, त्यामध्ये अस्मी जिंकली होती, पण आता आपण आपल्या रूपम कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये एक ब्युटी पेजंट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये जी व्यक्ती जिंकेल तिचा चेहरा आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये ठेवणार आहोत. आणि या वेळेला आपण रूपम मॉडेल हर्ट करणार आहोत आणि यामध्ये जी व्यक्ती जिंकेल तिचा चेहरा आपल्या शाबनाच्या रॅपरवर येणार आहे. असं ऐकताच आता सोहम आणि बबलू सावलीकडे बघतात. आता सोहम म्हणतो की आपण ना आता सौंदर्याची इनरमध्ये जाऊन इनर ब्युटी याचा स्टडी करतोय, तेव्हा त्यासाठी आपल्याला काहीतरी टॅगलाईन पाहिजे सावली वहिनी. आणि लगेच आता सारंग म्हणतो टॅगलाईन ना असे असेल, तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित अशी टॅगलाईन असेल. आणि लगेच आता तुमच्या आतल्या भारतीय नारी समर्पित ही टॅगलाईन दोनदा तीनदा म्हणताच आता खुश होऊन सोहम आणि बबलू बाहेर निघून जातात. तर प्रेमाने सावलीच्या खांद्यावर हात ठेवून सारंग आता सावलीकडे बघतो. आणि त्यानंतर आता खरंच आता ब्युटी पेजंटसाठी आता सावलीला आता त्यामध्ये सारंगने भाग घ्यायला लावलेलं असतं. आणि त्यानंतर आता भारतीय नारी साठी आता ती ॲड शो करण्यासाठी सावली ही नऊवारी साडीमध्ये तयार होऊन त्या ॲडच्या शोमध्ये आलेली असते. आणि त्या ॲड शोमध्ये सावलीची टॅगलाईन आपल्या आतमधल्या भारतीय नारी समर्पित याविषयी सावली आता ॲड शोमध्ये खूप काही सांगून जाते. आणि त्यामध्ये सावली ही माणसाच्या मनाच्या आतमधील सौंदर्य खुलवणारा सामान आम्ही लॉन्च करत आहोत, तेव्हा आमचा हा प्रॉडक्ट तुम्ही अनुभवून वापरून बघा आणि यामध्ये तुमच्या आतील अंतर्मनाचं सौंदर्य कसं खुलतं याचा फीडबॅक आम्हाला नक्कीच तुम्ही द्या. आणि हा साबण वापरून काय कमाल होती ती बघा. तेव्हा प्रत्येक भारतीय नारीच्या आतील मनास समर्पित असे ते साबणाची सावलीने ॲड शो करताच आता अख्ख्या जगासमोर सावलीची त्या टॅगलाईननी तो आता रूपम कॉस्मेटिकचा प्रॉडक्ट एकदम फेमस झालेला असतो. आणि त्या प्रॉडक्ट्समध्ये सावली ही विनर होऊन त्या ॲड शोमध्ये सावली ही आता सगळ्यात जास्त प्रभावी ठरलेली असते. आणि त्यामुळे त्या साबणाच्या रॅपरवर आता चेहरा आलेला असतो तो सावलीचा. आणि सावली आता जगासमोर त्या साबणाच्या रॅपर्सवर झळकत सावलीची ओळख आता अख्ख्या जगाला सारंगने करून दिलेली असते. आणि सावलीची ती आयडिया आता धम्माल कमालीची होऊन अख्ख्या जगासमोर सारंग आणि सावलीचा तो नवीन साबणाचा प्रॉडक्ट कसा लॉन्च होऊन प्रसिद्ध होतोय आणि एका रात्रीतून रूपम कॉस्मेटिक कशी सगळ्यात हाय टॉप लेवलला जाते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.